भोंदू अशोक करातच्या कार्यालयाची फॉरेन्सिक टीम कडून पुन्हा एकदा झाडाझडती। औषधाची बॉटल, विविध आकारांचे खडे आणि इतर वस्तूही जप्त। पीडित महिलांच्या सोबत कार्यालयाचा देखील तपास। अशोक करातच्या पिस्तूल परवान्याविषयी नाशिक ग्रामीण पोलीस अनभिज्ञ। करात प्रकरणाच्या संदर्भात जिल्हा प्रशासन, पोलीस अधीक्षक कार्यालयामधील अधिकारीही एसआयटी चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता। आखाती युद्धाचा फटका, राज्यामध्ये अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावरती मोठी गर्दी। परभणीमध्ये गॅस भरण्यासाठी रिक्षा चालकांची 2 किलोमीटरपर्यंतची रांग, तर गॅस सिलेंडरसाठी अमरावतीमध्ये भर उन्हात ग्राहक रांगांमध्ये उभे। राज्यामध्ये एलपीजी गॅसचा मुबलक साठा, पण पाईपलाईन गॅससाठी 3 महिन्यामध्ये अर्ज न केल्यास एलपीजी बंद होणार। मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून स्पष्ट, तर व्यावसायिक गॅसच्या वाढीवरही भर। विजय वडेट्टीवारांनी खरातकडे जाणाऱ्या अधिकाऱ्यांची नावं सांगावीत। बेछूट आरोप करून कुटुंबियांची बदनामी करू नये, चंद्रशेखर बावनकुळे यांचं वडेट्टीवारांना प्रत्युत्तर। खासदार पार्थ पवार यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट। शिवतीर्थ या निवासस्थानी दोघांमध्ये 1 ते 1.5 तास चर्चा। भेटीचं कारण गुलदस्त्या। एकनाथ खडसे यांच्यासह कन्या शारदा खडसेंवरती गुन्हा दाखल। 2002 साली साखर कारखाना सुरू करण्याचा आमिष दाखवून महार वतनाच्या जमिनी खरेदी केल्याचा आरोप। आणि आखाती देशामधल्या युद्धाचा आज 31वा दिवस। अमेरिका आणि इस्रायलचा इराणवरती बॉम्ब वर्षाव, तर इराणचा इस्रायलच्या अनेक शहरांवरती क्षेपणास्त्रांनी मारा। नमस्कार, मी यामिनी दळवी। बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। आपण बघताय माझा मीडिया। बातमी आहे भोंदू अशोक खरातच्या संदर्भातली। भोंदू बाबा अशोक खरात याच्या ओकस प्रॉपर्टी कार्यालयामधील एसआयटीचा आजचा तपास हा पूर्ण झालाय। फॉरेन्सिकच्या टीमनं या कार्यालयामधून काही महत्त्वाचे पुरावे देखील गोळा केलेत। यामध्ये औषधाची बाटली, वेगवेगळ्या पद्धतीचे आकारांचे खडे देखील एसआयटीच्या पथकानं जप्त केलेत। इतरही काही वस्तू एसआयटीनं जप्त केल्यात, ताब्यातही घेतल्यात। विशेष म्हणजे पीडित महिलांना सोबत घेऊन एसआयटीनं हा तपास केलाय। यावेळेला घटनाक्रम जाणून घेत मोबाईलमध्ये देखील लाईव्ह स्क्रीनिंग एसआयटीनं केलेलं आहे। स्वयंघोषित कॅप्टन भोंदू बाबा अशोक खरातच्या प्रकरणामध्ये नवीन धक्कादायक असा खुलासा समोर आलाय। शस्त्र परवान्याची ग्रामीण पोलिसांमध्ये 12 वर्षांमध्ये नोंदच नसल्याची माहिती सध्या समोर येते आहे। जिल्हा प्रशासनानं परवाना दिल्याच्या नंतर ग्रामीण पोलिसांना देखील या सगळ्या संदर्भातली माहिती देणं हे बंधनकारक आहे। असं असताना ग्रामीण पोलिसांमध्ये याची नोंदच झाली नसल्याचं समोर आलंय। केंद्रीय गृह मंत्रालयाच्या NDL आणि ALIS या ऑनलाईन प्रणालीमध्ये या परवान्याची नोंद नसल्याचं निष्पन्न होत आहे। त्यामुळे पोलिसांच्या देखील अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। जिल्हा प्रशासन, पोलीस अधीक्षक कार्यालयासह पोलीस ठाण्याचे अधिकारी यांची देखील एसआयटी कडून चौकशी होऊ शकते। त्यामुळे खरातला हा परवाना नेमक्या कोणत्या कागदपत्रांच्या आधारावरती मिळाला असाही सवाल आहे। भोंदू बाबा अशोक खरात याच्या सिन्नर तालुक्यामधील मिरगाव इथलं ईशान्येश्वर देवस्थान पुन्हा एकदा चर्चेत आलं। देवस्थान निधीचा प्रस्ताव अचानक गायब झाल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे। पर्यटन स्थळांच्या यादीमध्ये नसताना मंदिराला कोट्यवधी रुपयांचा निधी मिळाला अशी बाब समोर येते आहे। प्रादेशिक पर्यटन विकास योजनेमधून 2018 मध्ये 1,05,00,000 रुपयांचा निधी वितरित झालाय। त्यामुळे निधीसाठी कोणी प्रस्ताव दिला, कोणाची शिफारस होती असे अनेक सवाल आहेत। महत्त्वाची बाब म्हणजे प्रशासनाकडे संबंधित कागदपत्रांची स्पष्ट माहितीच नसल्याचंही समोर आलंय। त्यामुळे कुणाच्या राजकीय हस्तक्षेपामधून हा निधी मिळाला असाही सवाल आहे।
रुपाली चाकणकर ह्या आज एसआयटी चौकशीसाठी हजर राहणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। भोंदू अशोक खरात याच्या चौकशीच्या प्रकरणी रुपाली चाकणकर यांना देखील समन्स बजावण्यात आलाय। मात्र या चौकशीसाठी आज रुपाली चाकणकर हजर राहणार नसल्याचं कळतंय। शिवाय खरातच्या मोबाईलमधला डेटा तपासण्यावरती एसआयटीचा आज भर राहील। एसआयटीला पहिलं समन पाठवून जर त्या आल्या नाहीत, दुसरं समन पाठवावं लागेल। त्यानंतर कोर्टाकडनं त्यांना तसे डायरेक्टिव्स घ्यायला लागतील। पहिलं बेलेबल वॉरंट घेऊन जर त्या आल्या नाहीत तर नॉन बेलेबल वॉरंट घेऊन त्यांना अटक करता येते। अशा सगळे जे प्रावधान आहेत कायद्यात, आता बघू त्यांना कधी बुद्धी येते आणि कधी त्यांना प्रकाश पडून ते एसआयटी पुढे जात आहेत। पण जर खरोखर त्यांना काही लपवायचं नसतं तर त्या नक्कीच गेल्या असत्या। आज ह्या कारणामुळे त्या जात नाहीयेत, याच्यावरनं बरंच काही आपल्याला कळून जातंय। अशोक खरातच्या प्रकरणावरून राजकारण चांगलंच तापलंय। खरातला अनेक अधिकारी भेटले होते अशी माहिती समोर आली आणि यानंतर विरोधकांनी त्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या देखील चौकशीची मागणी केली आहे। राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांनी खरातला मोठं केलं, मग त्यांची चौकशी का नाही असा सवाल काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी विचारला। तर खरातच्या प्रकरणामध्ये अनेक आयएएस आणि आयपीएस अधिकारी असल्याचा दावा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केलाय। पैशांचे व्यवहार झाल्याचं देखील कळतंय। तपासामध्ये साऱ्यांची नावं बाहेर येतील असंही शिरसाट म्हणाले। यावरून मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी आरोप करणाऱ्यांना सल्ला दिलाय। फक्त आरोप नको, पुरावे द्या असं बावनकुळेंचं म्हणणं आहे। या खरातला मोठी करणारी कोण? तर राजकारणी, प्रशासनातील मोठे अधिकारी यांच्यामुळे तो खरात मोठा झाला। मग हे कारवाईपासून दूर कसे? हे कारवाई यांच्यावर केलीच पाहिजे। संपूर्ण खोलवर जाऊन चौकशी केली तर मला वाटतं की मंत्रालयातील अर्धे लोकांनी पांढरे पैसे करून देण्यासाठी खरातचा वापर केला असेल, हेही पुढे सिद्ध होईल। माझ्या माहितीप्रमाणे आयएएस अधिकारी, आयपीएस अधिकाऱ्यांचे सुद्धा त्यांचे संबंध होते। जी काही फायनान्शियल डील झालेले आहेत याच्यामध्ये प्रत्येकाचा आपला पैसा सेफ राहील या दृष्टिकोनातून काही लोकांनी पैसा दिलेला आहे। हे काही अंशी आता बाहेर यायला लागलेलं आहे। परंतु ह्या 8-15 दिवसांमध्ये ज्या गतीने तपास चालू आहे, तर तपास झाल्यानंतर हे सगळ्यांची नावं समोर येतील। मग कोणी कुणाला पैसा पुरवला का, त्याच्या माध्यमातून हे झालंय का, या सगळ्या गोष्टीचा उलगडा होईल। म्हणून आता डायरेक्ट आरोप करण्यापेक्षा एक 8-15 दिवस जे तपासाला दिशा जेव्हा मिळेल योग्य, त्या टायमाला सर्व समोर आल्यानंतर कुणावरही आरोप केले तर त्याला एक महत्त्व प्राप्त होईल। जे लोक आरोप लावतात आहे त्यांना माझा खुला चॅलेंज आहे आपल्या माध्यमातून, खास करून वडेट्टीवारजी, त्यांनी माझ्याकडे एक साधी तक्रार द्यावी। मी एका ट्विटवरनं कारवाई चालू केली आहे। एक ट्विट मी वाचला आहे एका अधिकाऱ्याबद्दल, परंतु वडेट्टीवारजीकडे अधिक माहिती असेल तर प्रेसमध्ये आणि या पद्धतीचा मोठा भोंगा वाजून काही होणार नाही। त्यांना जर खरी चौकशी पाहिजे तर तपास माध्यमांना किंवा सरकारला किंवा मुख्यमंत्र्यांना त्यांनी कळवलं पाहिजे। कुठले अधिकारी यामध्ये इन्व्हॉल्व आहेत त्यांचा पर्दाफाश केला पाहिजे। त्यावर सरकार गंभीरपणे काम करेल, कारवाई करेल। पण नुसता मीडियामध्ये बाईट द्यायचा, मीडियामध्ये प्रसिद्धी मिळवायचा असा उद्योग करू नये। खरातचं प्रकरण सेन्सिटिव्ह आहे। भोंदू अशोक खरातच्या प्रकरणामध्ये सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावरती काही गंभीर असे आरोप केले। नीलम गोऱ्हे या गेल्या 5 ते 6 वर्षांपासून अशोक खरात याच्या संपर्कात होत्या आणि राजकीय फायद्यासाठी त्याला भेटत होत्या असा खळबळजनक दावा तृप्ती देसाई यांनी केलाय। नीलमताई गोरे या ज्या आहेत त्या 6 ते 7 वर्षापासून अशोक खरातच्या भक्त आहेत आणि अशोक खरातला जे आहे ते आमदारकी मिळावी म्हणूनही त्या कॉलेज रोडच्या ऑफिसमध्ये भेटायला गेलेल्या होत्या। जेव्हा त्यांना मंत्रिपद पाहिजे होतं आणि ते मंत्रिपद मिळावं ते भविष्य बघण्यासाठी सुद्धा कॉलेज रोडच्या खरातच्या ऑफिसमध्ये नीलम गोरे ज्या आहेत त्या तिथं पोचलेल्या होत्या। आणि कोरोनाच्या काळाच्या आधी जे आहे ते एक्सप्रेस इन नावाचं जे नाशिकमध्ये पाथर्डी फाट्याला हॉटेल आहे, तर तिथे नीलम गोरे मुक्कामाला होत्या आणि त्या मुक्कामाला असताना अशोक खरात एक्सप्रेस इन नावाच्या हॉटेलमध्ये नीलम गोरे यांना त्यांचं भविष्य सांगण्यासाठी भेटायला गेलेला होता।
एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले आदित्य ठाकरे आणि भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्यामधल्या वादावरती आता पडदा पडलाय का अशी चर्चा सुरू झाली आहे। याचं कारण म्हणजे भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह मिलिंद नार्वेकर यांनी देखील हजेरी लावली होती। या सोहळ्यासाठी अनेक राजकीय नेते उपस्थित होते। राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार असताना कंबोज यांनी ठाकरेंवरती अनेक गंभीर आरोप केले। तर ठाकरेंच्या शिवसेनेचे अनेक नेते कंबोज यांच्यावरती वारंवार आरोप करताना बघायला मिळाले। मात्र आता कंबोज यांच्या घरामधल्या सोहळ्याला आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकर आणि राज ठाकरे यांनी हजेरी लावल्यामुळे हे वैर आता संपलंय का अशी चर्चा सुरू झाली आहे। तर कंबोज यांच्या पार्टीमध्ये आदित्य ठाकरे यांच्या हजेरीवरून राजकीय वर्तुळामधून नेमकी काय प्रतिक्रिया येते आपण बघूया। सगळंच भांडवल संपलेलं आहे, दुकानामध्ये माल संपलेला आहे आणि भारतीय जनता पक्ष आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांशिवाय दुसरा पर्यायच राहिलेला नाही। आम्ही नेहमी बोलायचो की आमचा बॉस हा सागर बंगल्यावर बसतो किंवा आता वर्षा बंगल्यावर आहे। आता हळूहळू देवेंद्र फडणवीस साहेब सगळ्यांचेच बॉस होणार आहेत आणि म्हणून ज्यांनी जेवढा लवकर जो मार्ग स्वीकारतील लवकर स्वीकारावं आणि आमचाही बॉस देवेंद्र फडणवीस आहे हे लवकर जाहीर करून टाकावं। ते बघा, सार्वजनिक कार्यक्रमामध्ये कुणाचा मंगल कार्यक्रम असेल किंवा एखाद्याचा दुःखद काही घटना असेल, गेलं पाहिजे हे राजकारणातलं अलिखित संकेत असतात। म्हणून आदित्य गेला याचं काही वाईट नाही, परंतु मनामध्ये त्यांच्या काय चाललंय हे जर पाहिलं तर मला असं वाटतं की जे बेछूट आरोप करत होते म्हणजे लिमिटच्या बाहेर, ते आता त्या लग्नाला जाण्यामागचं कारण आहे की त्यांना भाजपकडं अप्रोच होण्याचा ते शोधतायत आणि म्हणून ते आज मनोज त्या कंबोजच्या कार्यक्रमामध्ये गेले होते। असं आहे, मोहित कंबोजजी यांचे सर्वांशी संबंध आहे, पारिवारिक कार्यक्रमात सर्वच जातात आणि मी जाणार होतो काल, पण मला विमान नाही मिळालं। त्यामुळं मोहित कंबोजजीचे जे काही उद्योगपती म्हणून रिलेशन आहे, सर्वांची रिलेशन आहे। माननीय अडाणीजी असतील, माननीय अंबानीजी असतील, हे लोकांकडे आपण जातोच। एखाद्या छोट्या कार्यकर्त्याकडे गेलं तर काय बिघडला, कशाला जेवढी काय याच्यामध्ये तुमच्याकडे वाढदिवसाला आलं तर जेवढी तयार होतो, पारिवारिक संबंध तयार होतात। पारिवारिक संबंध आहेत, पारिवारिक संबंधातनं कोणी कोणाकडे जातं याचा अर्थ राजकारणाचा दूर संबंध नाही राहत। हा संघर्ष सुरूच राहतो, पण त्या कार्यक्रमाला, त्यांच्या काही कौटुंबिक कार्यक्रमाला अनेक लोक उपस्थित होते। त्याच्यामध्ये थोड्या वेळापुरते आदित्य ठाकरे उपस्थित होते असं मला आत्ता मी वाचलं कुठेतरी, आणि मी बोललो की अशा एखाद्या मंगल कार्याला कोणी बोलवलं असेल तर त्याच्यावरती तुम्ही राजकारण किंवा राजकीयदृष्ट्या पाहू नये। दरम्यान लॉकडाऊनच्या काळामध्ये हॉटेलमध्ये मित्रांसोबत पार्टी करतानाचा तेजस ठाकरे यांचा व्हिडिओ भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी सोशल मीडियावरती पोस्ट केला होता। यावरती कॉफी विथ कौशिक या कार्यक्रमामध्ये मोहित कंबोज यांना सवाल केला असता त्यांनी नेमकं काय उत्तर दिलंय आपण बघूया। मेरे को तेजस ठाकरे के वीडियो मेरे पास थे और मेरे को शायद वो नहीं डालने थे और मुझे नहीं करना था, क्योंकि तेजस ठाकरे कोई पॉलिटिकल पार्टी का हिस्सा नहीं है। तेजस ठाकरे तो वीडियो मेरे को उस दिन नहीं आए, वो कोविड के वीडियो थे और वो मेरे रेस्टोरेंट में बैठे थे वहाँ पर। ठीक है, वो यंगस्टर है, यंग है, मैं उस विषय में नहीं जाना चाहता, लेकिन जिस तरह से संजय राउत ने मेरी वाइफ के ऊपर आरोप लगाए, जिसका कोई पॉलिटिकल लेना देना नहीं, कोई पॉलिटिकल वो पार्टी की हिस्सा नहीं है, वो अपनी हाउस वाइफ है, अपना बिजनेस करती है साथ में, तो जो पर्सनल आरोप लगाए तो टिट फॉर टैट का जवाब देने के लिए मैंने तेजस ठाकरे की वो वीडियो डाले थे। भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह मिलिंद नार्वेकर यांनी हजेरी लावली। या सोहळ्यासाठी राजकीय नेते उपस्थित होते आणि या पार्टीमधली एक्सक्लुझिव्ह फोटो एबीपी माझाच्या हाती आले। या पार्टीला राजकीय नेत्यांसह बॉलिवूडचे सुपरस्टार देखील उपस्थित होते। उद्योगपती मुकेश अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी सोबतच त्यांची पत्नी राधिका मर्चंट यांनी देखील या सोहळ्यासाठी हजेरी लावली होती। शाहरुख खान, रणवीर सिंग, संजय दत्त, सुनील शेट्टी, शिल्पा शेट्टी, मान्यता दत्त आणि अमृता अरोरा यांच्यासारख्या अनेक सेलिब्रिटींनी देखील पार्टीमध्ये हजेरी लावली होती।
मात्र या पार्टीमधील आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगतीये. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणींमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. जळगाव जिल्ह्याच्या भुसावळ तालुक्यामधील मानपूर परिसरामध्ये 2002 मध्ये साखर कारखाना सुरू करण्याचं आमिष दाखवून शेतकऱ्यांच्या महार वतनाच्या जमिनी खरेदी केल्याप्रकरणी एकनाथ खडसे यांच्यासह त्यांच्या कन्या शारदा एकनाथ खडसे यांच्यावरती बोदवड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय. आपल्या अशिक्षितपणाचा फायदा घेत खडसे यांनी आपल्या जमिनीवरती कब्जा केला असून खरेदी खतामध्ये खाडाखोड केल्याचं देखील या तक्रारीमध्ये म्हटलेलं आहे. या FIR मध्ये अनेक गोष्टी त्यांनी चुकीच्या मांडलेल्या आहे. वास्तविक ही खरेदी 2002 ला झाली. आता 24 वर्षानंतर या संदर्भामधले आठवण याचं कारण काय आहे? कारण मधल्या कालखंडामध्ये अशा स्वरूपाच्या काही संघटनांचे पुढारी त्यांनी मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. त्याही वेळेस मी सांगितलं याच्यामध्ये चुकीचं असं काहीही झालेलं नाही. तुम्हाला काय करायचं ते करा. व्यवस्थित हा व्यवहार जो झालेला आहे तो खाजगी व्यवहार आहे. साखर कारखाना हा त्या ठिकाणी येणार हे बरोबर नाही आहे. त्या ठिकाणी इथेनॉल प्रोजेक्ट येणार होता. महार वतन जमीन संदर्भामध्ये 2002 साली या राज्याचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी महार वतन जमीन हे तापी पूर्णा सहकारी साखर कारखान्याच्या नावाखाली मानपूर तालुका भुसावळ येथील जमीन ही खरेदी केली होती. आणि ती जमीन खरेदी करत असताना आपल्या मुलीच्या नावावर ती जमीन त्यांनी शारदा एकनाथ खडसे या नावाने खरेदी केलेली आहे. आणि त्या ठिकाणी साखर कारखाना तर झाला नाही, परंतु त्यांनी दिशाभूल करून ती जमीन आजही आपल्या मुलीच्या नावावर केली होती. या अनुषंगाने मानपूर येथील ग्रामस्थ रहिवासी चमिलाबाई तुकाराम तायडे वय रोज 82 हे आम्हाला भेटले आणि यांनी आम्हाला सविस्तर सर्व माहिती दिली. आणि या अनुषंगाने आम्ही लोकशाही मार्गाने माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर व्हिडिओ आंदोलन केले, निदर्शन केले. मुंबई महानगरपालिकेमधल्या महायुतीमधलं मानापमान नाट्य हे सुरूच आहे. मानापमान नाट्य आणि नाराजीवरती तोडगा काढण्यासाठी महापौरांच्या दालनामध्ये बैठक सुरू आहे. सायन रुग्णालयामधल्या नव्या इमारतीचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडलं. यावेळेला कार्यक्रमाच्या स्थळी महापौर वगळता पालिकेमधील इतर समिती अध्यक्ष आणि नगरसेवकांना प्रवेश नाकारण्यात आला आणि याचवरून ही नाराजी उफाळून आली आहे. या कार्यक्रमाचं निमंत्रण देखील पालिकेमधल्या लोकप्रतिनिधींना वेळेवरती देण्यात आलं आहे. भंडारा गोंदिया जिल्ह्याचे काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळे पुन्हा एकदा भीषण अपघातामधून अगदी थोडक्यात बचावलेत. आज पहाटे दिल्लीला जात असताना नागपूरच्या हद्दीमध्ये त्यांच्या वाहनाला एका भरधाव ट्रकनं जोरदार धडक दिली. विशेष म्हणजे गेल्या 6 महिन्यांमध्ये खासदारांच्या बाबतीत घडलेली ही तिसरी थरारक घटना आहे. याआधी देखील त्यांच्या कारला ट्रकनं धडक दिली होती. तर 4 दिवसांपूर्वी भंडाऱ्यामधल्या विश्रामगृहाला आग लागली होती. त्यावरती त्यांनी भाष्य केलेलं आहे. आणि त्याच वेळेला खासदार प्रशांत पडोळे हे त्या ठिकाणी उपस्थित होते. नुकतंच देशातील ज्या खासदारांचं निलंबन करण्यात आलंय यामध्ये महाराष्ट्रामधील एकमेव खासदार म्हणून त्यांचंही निलंबन झालं होतं. यानंतरही त्यांनी संसदेच्या पायऱ्यांवरती बसून जोरदार आंदोलन केलं. मात्र एका पाठोपाठ एक घडणाऱ्या या अशा घटनांमुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला उधाण आलंय. यामागे काही अदृश्य शक्तींचा हात तर नाही ना, अशी शंका खासदार प्रशांत पडोळे यांनी देखील उपस्थित केली आहे. आज भंडाऱ्यावरून दिल्लीला अधिवेशनाकरता निघालो असता नागपूरपूर्वी आमच्या गाडीचा भीषण असा अपघात झाला. देवाच्या कृपानं, म्हाताऱ्यांच्या कृपानं फक्त किरकोळ मार लागला. याच्यातून सुखरूप असा आम्ही बाहेर निघालो. यापूर्वी सुद्धा विंटर सेशनला मी दिल्लीवरून वापस येत असताना नागपूरच्या समोरच ॲक्सिडेंट झाला होता. मनात एक विचार येतोय की हे घातपात तर नाही ना. 4 दिवसापूर्वी सर्किट हाऊसला बसलो असता, तिथं सुद्धा भीषण अशी आग लागली. अर्धा मिनिटात मी त्या रूमच्या बाहेर नसतो निघलो तर काही घटना घडू शकली असती. बघूयात पुढची बातमी. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मलबार हिलमधल्या 16 जैन मंदिरांना प्रत्येकी 5 गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्याची विनंती सरकारकडे केली आहे. लोढांनी तसं पत्र सरकारला लिहिलंय आणि याच पत्रावरून वादंग देखील निर्माण झालाय. या विरोधामध्ये गिरगावमध्ये विविध संघटनांनी आंदोलन केलं. तर आज मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या विरोधात मनसेनं देखील आंदोलन करत
लोढांच्या विरोधात तक्रारही दाखल केली आहे। लोढा संपूर्ण राज्याचे मंत्री असताना फक्त एका धर्मासाठी अशी मागणी कशी काय करू शकतात असा सवालही विरोधकांनी उपस्थित केलाय। विरोधकांच्या टीकेला लोढांनी उत्तर दिलंय, लोक मदत मागायला आले, त्यांना गॅस सिलेंडर मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न केले, तर यामध्ये काय चुकलं असं लोढांचं म्हणणं आहे। तर मुख्यमंत्र्यांनी मंगलप्रभात लोढांवरती कारवाई करावी असं अनिल परब म्हणतायत। ते महाराष्ट्राचे मंत्री आहेत। महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाला गॅस मिळणं किंवा इंधन मिळणं ही त्यांची जबाबदारी आहे, परंतु एका विशिष्ट समाजासाठी ते पत्र लिहित आहेत याचा अर्थ अफवा ते पसरवत आहेत। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे आणि नुसते एका समाजाचं प्रतिनिधित्व मंत्री करत असतील तर जी शपथ मंत्र्यांनी घेतलेली आहे की मी कुठलाही भेदभाव करणार नाही, मी कुठलंही असं काम करणार नाही की जे फक्त विशिष्ट लोकांनाच लागू होईल, त्यामुळे शपथेचा देखील भंग केलेला आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांचा खरं म्हणजे राजीनामा घेतला पाहिजे। असं आहे की ते राजनीतिक हेतूने राजनीतिक व्यक्ती करताय ते जे हा गॅसच्या जे विशेष धार्मिक कार्यक्रम असतात त्यांच्याकडे रेग्युलर गॅसचा कोटा नसता। शिर्डीचा भंडारा असेल किंवा मंदिरची प्रतिष्ठा असेल किंवा जैनाची ओली असेल तर त्यावेळी त्याने कुठून गॅस आणावी लागती। यावेळी ते माझ्याकडे आले होता, मी त्यासाठी गॅसचा प्रबंध करून दिला। बातमी पुण्यातली। पुण्यामधल्या बाणेर भागामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे। दुपारच्या वेळेला पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली होती आणि इथे आता पावसाला सुरुवातही झालेली आहे। पुण्यातल्या बाणेर परिसरामधली ही दृश्य आपण बघतोय। अवकाळी पाऊस या ठिकाणी सुरू झालेला आहे। खरं तर एकीकडे उष्णतेमुळे नागरिकांची लाहीलाही होते आणि त्याच वेळेला या अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। तर बाणेरच्या सोबतच पिंपरी चिंचवड शहराला देखील अवकाळी पावसानं अर्धा तास झोडपून काढलाय। सकाळपासून सूर्य आणि ढगांचा लपंडाव सुरू होता आणि अशामध्येच दुपारी पावसानं हजेरी लावली। अनेकांची तारांबळ देखील उडाली। हवामान विभागानं 2-3 दिवसांमध्ये पाऊस पडेल असा अंदाज वर्तवलेला आहे। अपेक्षेनुसार आज हा पाऊस पडला। काही काळ या ठिकाणी गारवा देखील निर्माण झाला होता। त्यामुळेच ही परिस्थिती उद्भवलेली आहे आणि हे सगळे जे महानगरपालिकेत कामाला आलेले आहेत, काही गोष्टींची त्यांची पूर्तता करण्यासाठी आलेले आहेत, परंतु अचानक पाऊस आल्यामुळं आपण बघतोय की अनेकांना या ठिकाणी धावत पळत आडोसा गाठण्याची वेळ जी आहे ती त्यांच्यावरती आलेली आहे। खरं तर हवामान विभागाकडून गेल्या 2-3 दिवसांपासून अंदाज वर्तवलेच जात होते आणि त्याच अंदाजाला साजेसं या ठिकाणी हा पाऊस जो आहे तो या ठिकाणी अपेक्षेनुसार आलेला आहे। परंतु या पावसामुळं अनेकांची तारांबळ उडाली आहे, परंतु गेल्या काही दिवसांपासून जो उकाडा होता या उकाडापासून काही काळ का होईना या सगळ्यांची सुटका होईल। मात्र पाऊस थांबल्यावर पुन्हा एकदा हा उकाडा जाणवणार आहे। कॅमेरामॅन शैलेश जाधव, नाजिम मुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड। सांगलीच्या तासगावमध्ये माजी खासदार संजय काका पाटील यांच्या नेतृत्वामध्ये पाण्यासाठी ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे। ताकारी टेंभू या योजनेच्या पाण्यासाठी हे आंदोलन सध्या सुरू आहे। मार्च अखेर सध्या उजाडलाय तरी देखील ही योजना बंद ठेवल्यामुळे संजय काका पाटील यांनी जलसंपदा अधिकाऱ्यांना जाब विचारलाय। ताकारी आणि टेंभू उपसा सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रामधल्या गावांमध्ये सध्या भीषण अशी पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे। मार्च महिना संपत आला तरी प्रशासनाकडून उन्हाळी आवर्तन अद्यापही सुरू झालेलं नाहीये। मुख्य कालव्यामधून येरळा नदीमध्ये तातडीनं पाणी सोडण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं। सांगलीमधली ही बातमी आपण बघतोय। सांगलीच्या तासगावमध्ये सध्या हे पाण्यासाठीचं ठिय्या आंदोलन होताना दिसतंय। पुढची एक मोठी बातमी आहे, कारण रुपया हा विक्रमी निच्चांकी पातळीवरती घसरलेला आहे। अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया हा 95 वरती खाली गडगडलेला आहे।
शेअर बाजारामध्ये देखील मोठी पडझड सध्या बघायला मिळते आहे. सेन्सेक्समध्ये 1635 अंकांची घसरण झाली आहे, तर निफ्टीमध्ये 488 अंकांची घसरण सध्या झालेली आहे. आखाती युद्धाचा हा परिणाम आपण म्हणू शकतो. गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं शेअर बाजार असेल किंवा रुपयाची घसरण असेल ही आपल्याला बघायला मिळते आहे. आज देखील शेअर बाजारामध्ये ही मोठी पडझड झालेली दिसते आहे. 1635 अंकांनी शेअर बाजार हा गडगडलाय. तर दुसरीकडे अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया 95 पर्यंत खाली आलाय. पुढची बातमी आहे पुण्यातली. हिंजवडीमध्ये मोठ्या प्रमाणावरती गारपीट झाली आहे. दुपारी 2:30 ते 3 या अर्ध्या तासाच्या सुमारास मोठ्या प्रमाणावरती गारपिटीला सुरुवात झालेली बघायला मिळाली. तर पुण्याच्या बाणेर आणि त्यासोबतच पिंपरी चिंचवड या ठिकाणी देखील पाऊस झालेला आहे. पुण्यातील दृश्य आपण बघतोय. हिंजवडीचा परिसर आहे आणि या ठिकाणी गारपीट झाल्याची दृश्य सध्या समोर येत आहेत. एकीकडे अवकाळी पावसानं राज्यामधल्या वेगवेगळ्या भागामध्ये हजेरी लावली आहे. दुसरीकडे हिंजवडीसारख्या शहरी भागामध्ये देखील गारपीट होती आहे. आपण अंदाज लावू शकतो की किती मुसळधार पाऊस सध्या पुण्यातील अनेक भागांमध्ये सुरू आहे. मागील 20 ते 25 मिनिटापासून असा हा मुसळधार पाऊस पुण्यामध्ये बरसतोय आणि पुढील देखील असाच पाऊस पुढे 4 दिवस हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे. आणि या अचानक आलेल्या पावसामुळं, अवकाळी पावसामुळं नक्कीच वातावरणात मोठा गारवा निर्माण झालेला आहे आणि साहजिकच याचा आनंद सध्या पुणेकर घेताना दिसत आहेत. मात्र त्याचवेळी शेतकऱ्यांचं काहीसं नुकसान देखील होताना दिसतंय या पावसामुळं आणि गारपीट देखील काही ठिकाणी या ठिकाणी होताना दिसतेय. कॅमेरामॅन राजेश बिडकर मी मिकी घई, ABP माझा, पुणे. तर पुण्यामधल्या हिंजवडीचा परिसर आहे. वादळी वाऱ्यासोबतच गारांचा हा मारा नागरिकांना अनुभवायला मिळालाय. अर्थातच नागरिकांची पळापळ झाली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेची 1 आणि 2 एप्रिलला महत्त्वाची बैठक होणार आहे. 1 एप्रिलला पूर्व पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा, तर 2 एप्रिलला उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रासह कोकणाच्या जिल्हा संपर्क प्रमुखांची बैठक. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे पक्ष संघटनेचा आढावा घेणार असल्याची माहिती. मनसेचे दिवंगत पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबियांची अमित ठाकरेंनी भेट घेतली. सरवदे यांच्या मुलांच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी अमित ठाकरे यांनी उचलल्याचं कळतंय. महापालिका निवडणुकीच्या वेळेला बाळासाहेब सरवदे यांची हत्या झाली होती. शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन खासदार पार्थ पवार यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास 1.5 तास बैठक. भेटीचं कारण अद्यापही गुलदस्त्यात. याआधी रोहित पवार यांच्याकडून राज ठाकरेंची भेट. मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या विरोधामध्ये मुंबईत मनसेचं आंदोलन. लोढा यांच्या विरोधात मनसेची DB मार्ग पोलिसांमध्ये तक्रार. गुन्हा दाखल करण्याची देखील मागणी. त्यांच्या पत्रामुळे तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याचा मनसेचा दावा. मी शिर्डीच्या मंडळाला देखील सिलेंडर द्यायचं आश्वासन दिलं होतं. राजकीय हेतूनं माझ्यावरती आरोप होत आहेत. पत्रासंदर्भातल्या विरोधावरती मंत्री मंगलप्रभात लोढांचं प्रत्युत्तर. असं आहे की ते राजनीतिक हेतूने राजनीतिक व्यक्ती करताय. ते जे हा गॅसच्या जे विशेष धार्मिक कार्यक्रम असतात त्यांच्याकडे रेग्युलर गॅसचा कोटा नसता. शिर्डीच्या भंडारा असेल किंवा मंदिरची प्रतिष्ठा असेल किंवा जैनाची ओली असेल, तर त्यावेळी त्याने कुठून गॅस आणावी लागती. यावेळी ते माझ्याकडे आले होता. मी त्यासाठी गॅसचा प्रबंध करून दिला. युवक काँग्रेसचे अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलन. आदिवासी विद्यार्थ्यांच्या थकीत अनुदानासाठी तसंच शासकीय मागासवर्गीय वसतिगृहामधील विद्यार्थ्यांचा प्रलंबित निर्वाह भत्ता त्वरित वितरित करण्याच्या मागणीसाठी युवक काँग्रेस आक्रमक. भंडाऱ्याच्या साकोली तालुक्यामधल्या खैरलांजी गावामधल्या महिलांचं पाण्याच्या टाकीवरती चढून शोले स्टाईल आंदोलन. पाण्याची टाकी बांधून 2 वर्ष पूर्ण झाली, मात्र 1 थेंबही पाणी मिळत नसल्यामुळे महिलांचा रोष. सांगलीमधल्या तासगाव इथे टेंबू योजनेच्या पाण्यासाठी माजी खासदार संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन. मार्च संपत आला तरी देखील योजना बंद आहे. त्यामुळे संजय काका पाटील यांनी जलसंपदा अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली आहे.
अदिती तटकरे यांच्या मतदारसंघाच्या अंतर्गत येणाऱ्या रायगडच्या म्हसळा तालुक्यामधील खारगाव खुर्द ग्रामस्थांचं पाण्यासाठी आंदोलन, तहसील आणि पाणीपुरवठा कार्यालयावरती मोर्चा काढत आंदोलन, गावामधील सर्व पुरुष मंडळींनी हाती घेतली होती मोर्चाची धुरा. पुण्यामध्ये बोंधू अशोक खराच्या विरोधामध्ये गुलाबो गँगचं तिरडी आंदोलन. अशोक खराची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत महिलांनी घोषणाबाजी केली. मुख्यमंत्र्यांनी खरातवरती कडक कारवाई करावी अशी मागणी. राज्य सरकारनं मार्च एंडिंगच्या नावावरती 1100 शासन आदेश काढले आहेत. हे पैसे खाण्याचं माध्यम. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचा सरकारवरती घणाघात. काम पूर्ण होण्याआधीच बिलं पास करण्याचं काम सुरू असल्याचा देखील वडेट्टीवार यांचा आरोप. 400 नाही 1100 निघाले. तुमच्याकडे माहिती चुकीची आहे. जो पैसा मार्च एंडमध्ये आता बजेट झाल्यानंतर वाटला जात आहे मर्जीतील कंत्राटदारांना, मर्जीतील व्यक्तींना, हा म्हणजे घ्या, कमिशन द्या आणि पैसे घेऊन जा. एका दिवशी 100-150 100 जी आर काढले जात आहेत. करातला भेटणाऱ्या नेते आणि आमदारांची यादी असेल तर विजय वडेट्टीवार यांनी ती सरकारला द्यावी. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं आवाहन. बेछूट आरोप करून राजकारण न करण्याचाही सल्ला. लोक आरोप लावतात आहे त्यांना माझा खुला चॅलेंज आहे आपल्या माध्यमातून, खास करून वडेट्टीवारजी. त्यांनी माझ्याकडे एक साधी तक्रार द्यावी. मी एका ट्विटवरनं कारवाई चालू केली आहे. एक ट्विट मी वाचला आहे एका अधिकाऱ्याबद्दल. परंतु वडेट्टीवारजीकडे अधिक माहिती असेल तर प्रेसमध्ये आणि या पद्धतीचा मोठा भोंगा वाजून काही होणार नाही. त्यांना जर खरी चौकशी पाहिजे तर तपास माध्यमांना किंवा सरकारला किंवा मुख्यमंत्र्यांना त्यांनी कळवलं पाहिजे. कुठले अधिकारी यामध्ये इन्व्हॉल्व आहेत त्यांचा पर्दाफाश केला पाहिजे. त्यावर सरकार गंभीरपणे काम करेल, कारवाई करेल. पण नुसता मीडियामध्ये बाईट द्यायचा, मीडियामध्ये प्रसिद्धी मिळवायचा असा उद्योग करू नये. खरातचं प्रकरण सेन्सिटिव्ह आहे. ऑपरेशन टायगर होणार असल्याचं सांगणाऱ्या शिवसेना नेत्यांच्या टीकेला संजय राऊतांचं उत्तर. तुमच्या खुर्चीखाली भाजपनं सुरुंग लावलाय तो बघा. ठाकरेंची शिवसेना फुटणारे म्हणणाऱ्यांवरती संजय राऊत यांचा पलटवार. शिवसेनेचे खासदार फोडणार, ऑपरेशन टायगर करणार, अमुक करणार, तमुक करणार. तुमच्या खुर्चीखाली सुरुंग लागले ते आधी बघा, आणि ते भाजपनेच लावलेले आहेत. त्याच्यावर तुम्ही चिंतन केलं पाहिजे. राजकीय शत्रू असले तरी मंगल कार्यामध्ये सहभागी होणं ही आपली संस्कृती आहे. मोहित कंबोज यांच्या लेकीच्या वाढदिवसाला आदित्य ठाकरेंनी उपस्थिती लावली आणि यावरून झालेल्या टीकेनंतर संजय राऊत यांचं स्पष्टीकरण. हा संघर्ष सुरूच राहतो. पण त्या कार्यक्रमाला, त्यांच्या काही कौटुंबिक कार्यक्रमाला अनेक लोक उपस्थित होते. त्याच्यामध्ये थोड्या वेळापुरते आदित्य ठाकरे उपस्थित होते असं मला आत्ता मी वाचलं कुठेतरी. आणि मी बोललो की अशा एखाद्या मंगल कार्याला कोणी बोलवलं असेल तर त्याच्यावरती तुम्ही राजकारण किंवा राजकीयदृष्ट्या पाहू नये. भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला राजकीय नेत्यांसह बॉलिवूडच्या कलाकारांची देखील हजेरी. राज ठाकरे, सुप्रिया सुळेंसह अंबानी कुटुंबीय देखील उपस्थित. रुपाली चाकणकर यांची सर्वच कारकीर्द वादाच्या भोवऱ्यात. महिला आयोगाच्या अध्यक्ष झाल्याच्या नंतर निधीमध्ये चौपट वाढ झाल्याची माहिती. महिला आयोगाला आधी 2 ते 5 कोटी निधी मिळत होता. मात्र चाकणकरांच्या काळामध्ये 20 कोटींपेक्षा अधिकची तरतूद केल्याचं समोर आलंय. खरातचे आर्थिक व्यवहार पाहणारे सीए रडारवरती आले. खरातचे आर्थिक व्यवहार हाताळणाऱ्या 2 सीएंची चौकशी केली जात असल्याची सूत्रांची माहिती आहे. एसआयटी हे सीएंकडून खरातचा संपूर्ण आर्थिक तपशील घेण्याच्या तयारीत आहे. बोंधू खरातच्या मोबाईलमध्ये नेत्यांचे नंबर डमी नावानं सेव्ह असल्याचा संशय. त्यामुळे खरातला सोबत घेऊन डेटा वेगवेगळ्या नावानं सेव्ह केला जाणार अशी माहिती आहे. डेटा रिकव्हरीच्या नंतर त्याच्या संपर्कात कोण कोण होतं याची माहिती समोर येईल. बोंधू अशोक खरात विश्वस्त असलेल्या मिरगावच्या ईशान्येश्वर मंदिराला 1,05,00,000 निधी. पर्यटन स्थळांच्या यादीमध्ये नसताना 2018ला पर्यटन विकास योजनेमधून निधी. मात्र निधी देण्याचा प्रस्तावच गायब झालाय. त्यामुळे पर्यटन विभागाच्या निधी मंजुरी प्रक्रियेवरती गंभीर प्रश्नचिन्ह. नाशिकमधल्या अशोक खरातच्या कार्यालयामधील एसआयटीचा आजचा तपास पूर्ण झालाय. फिर्यादीला घेऊन एसआयटी पथकानं हा तपास केलाय.
कार्यालयामधून औषधांच्या बॉटल्स, वेगवेगळ्या पद्धतीचे खडे आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या. तसंच फॉरेन्सिकच्या टीमनं हे पुरावे गोळा केलेत. सुषमा अंधारेंनी नाशिकची बदनामी करू नये. त्यांच्याकडे काही माहिती असेल तर पोलिसांकडे ती सादर करावी. कराडच्या प्रकरणावरती बोलत असताना भाजपचे आमदार देवयानी फरांदे यांची प्रतिक्रिया. अशोक खरातच्या संपर्कामध्ये असणाऱ्या आमदारांचा आकडा हा 100च्या जवळ आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचा दावा, तर ज्या मंत्री आणि आमदारांचे फोटो खरातच्या सोबत आहेत त्या सगळ्यांची चौकशी करण्याची देखील मागणी. केसरकर म्हणाले की 39 आमदार भेटलेत, माझंच नाव काय घेता? याचा अर्थ चाकणकरांना माहीत असलेले 39 आहेत, चाकणकरांना माहीत नसलेले किती आहेत. त्यामुळे हे आकडा 100-200च्या राजकीय लोकांच्या घरात जाईल. त्यामध्ये मंत्री सुद्धा आहेत. मग ह्यांची चौकशी का नाही? एक महिला आमदार मंत्रिपदासाठी अशोक खरात याच्या कार्यालयामध्ये जात होती. नीलम गोऱ्हे गेली 5 ते 6 वर्ष खरातकडे जात होत्या. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांचा गंभीर आरोप. चौकशीची मागणी. कोरोना नंतरचा काळ जो आहे किंवा ज्याच्यामध्ये त्यांना आमदारकी मिळणार होती किंवा मंत्रिपद त्यांना पाहिजे होतं, म्हणून अशोक खरातला जे आहे ते भविष्य दाखवण्यासाठी किंवा विचारण्यासाठी नीलम गोरेंच्या 2 फेऱ्या ज्या आहेत त्या अशोक खरातच्या कॉलेज रोड ऑफिसात, जिथं महिलांचं लैंगिक शोषण चालायचं, तिथं झालेल्या आहेत. सांगलीमधल्या ग्रंथालयाचं अनुदान रखडलंय. 40% अनुदान देण्यासाठी लागणारे 42 कोटी द्या. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांचं मुख्यमंत्री फडणवीस यांना आवाहन. एकनाथ खडसेंसह त्यांची कन्या शारदा खडसे यांच्यावरती जळगावच्या भुसावळ तालुक्यामधील बोदवड पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय. महार वतनाची 6 एकर जमीन एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या शारदा खडसे यांनी साखर कारखाना सुरू करण्याचं सांगत आपल्या नावे केल्याचा आरोप आहे. नाशिक महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकीय महासभेमध्ये गोंधळ झालाय. अजित पवार यांच्या स्मारकासाठी तरतूद नसल्यामुळे राष्ट्रवादी आक्रमक झाली. यावेळेला निधी वाटपामध्ये दुजाभाव केल्याचा आरोप करत विरोधकांची घोषणाबाजी, सभागृहामध्ये राजदंड पळवण्याचा देखील प्रयत्न. ज्योतिबाच्या चैत्र यात्रेच्या आधी परिते ग्रामस्थ आक्रमक झाले. ज्योतिबा गडावरती गावामधल्या तरुणांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. मारहाण करणाऱ्या पुजाऱ्यांना गडावरती ठेवू नका अशी ग्रामस्थांची मागणी. नवी मुंबईतल्या 10वी पास असलेल्या 21 वर्षांच्या आदर्श म्हात्रेकडून डझनभर महिलांचं लैंगिक शोषण, लग्नाचा आमिष दाखवून लैंगिक शोषण आणि या प्रकरणी नवी मुंबईच्या सोबतच मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, यवतमाळ, नागपूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले. जबरी घरफोडी करणारे 3 आरोपी कोल्हापूरमध्ये जेरबंद. कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई. चोरट्यांकडून 21 लाखाचा मुद्देमाल जप्त, तर 3 चोरट्यांकडून 7 घरफोडीचे गुन्हे उघडकीस. वर्ध्याच्या अल्लीपूर शिवारामधील बॅटरी चोरीच्या प्रकरणामध्ये पोलिसांकडून 5 आरोपी ताब्यात. 5 मधून 3 आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती आहे, तर आरोपींकडून बॅटरी, दुचाकी, मोबाईलसह 2,34,000चा मुद्देमाल जप्त. वर्ध्यामधल्या कारंजामध्ये झालेल्या हत्येचा अवघ्या 2 तासामध्ये उलगडा झालाय. शेतीच्या कामाच्या वादामधून एकाची हत्या झाली. हत्या करून आरोपीनं मृतदेह रस्त्याच्या लगत टाकल्याचं उघड झालंय. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. चंद्रपूरमध्ये चिमुकल्यानं खेळता खेळता एक लोहचुंबक गिळलंय. शस्त्रक्रिया न करता दुर्मिणीच्या माध्यमातून डॉक्टर राहुल सैनानी यांनी हे लोहचुंबक बाहेर काढलं. मुलाला होणारा त्रास आणि शस्त्रक्रिया टळली आहे. सिंधुदुर्गाच्या कणकवलीमध्ये कारला आग लागली. काही क्षणामध्ये ही कार जळून खाक झाली. गुरुदास मेस्त्री हे थोडक्यात वाचलेत. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती आहे. ठाण्यामधल्या कॅडबरी जंक्शन परिसरामधल्या लेकशोर मॉलमध्ये एका हॉटेलच्या चिमणीला आग लागली. अग्निशमन दलानं आगीवरती नियंत्रण मिळवलं. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. दौंडमधल्या भीमापाट सहकारी साखर कारखान्याच्या गॅस डेपोला आग लागल्याची दृश्य हाती येत आहेत. मोठ्या प्रमाणावरती हे सगळं जळून खाक झालंय. एक वाहन देखील या आगीमध्ये जळून खाक झाल्याचं दिसून आलंय.
साताऱ्यामधल्या तासवडे MIDC मधील केमिकल कंपनीमध्ये मोठा स्फोट झाला आणि आग लागली. 10 किलोमीटरचा परिसर या स्फोटामुळे हादरलाय. आसपासच्या इमारतींच्या काचा देखील फुटल्यात. स्फोटाचं कारण अस्पष्ट आहे. अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यामधील सुपा घाणेगाव या ठिकाणी औद्योगिक वसाहतीमधल्या प्लास्टिकच्या कंपनीला भीषण आग लागली. व्यंकटेश पॉली ही कंपनी होती जी आगीच्या बक्षस्थानी पडली आहे. या घटनेमध्ये जीवितहानी झाली नाहीये, मात्र आग ही नेमकी कशामुळे लागली हे देखील अस्पष्ट आहे. बातमी जालन्यातली. जालन्याच्या भोकरदन तालुक्यामधल्या धावडा गावामध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद. 5 तासांच्या रेस्क्यू ऑपरेशनच्या नंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलंय. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पालकत्व स्वीकारलेल्या वाशिम जिल्ह्यामध्ये शेतीमाल विकण्यासाठी शेतकऱ्यांची कोंडी. सलग 3 दिवस बाजार समिती बंद ठेवता येणार नाही या पणन विभागाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत सलग 17 दिवस बाजार समिती बंद आहे. भिवंडी महानगरपालिकेच्या वॉटर सप्लाय कॉलनीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या निमित्त बुद्ध विहाराला विद्युत रोषणाई तर अमरदीप मित्र मंडळानं लावलेल्या बाबासाहेबांच्या पोस्टरचं स्थानिक नगरसेवक संतोष M. शेट्टी यांच्या हस्ते अनावरण. बीडमध्ये आष्टी आणि कडा मंडळाच्या वतीनं आयोजित स्वररंग कार्यक्रम. आमदार सुरेश धस यांनी या कार्यक्रमामध्ये गाणंही गायलंय. यावेळेला टाळ्या वाजवत उपस्थितांनी सुरेश धस यांना प्रतिसाद दिलाय. एनडी स्टुडिओच्या पायाभूत सुविधांसाठी राज्य सरकारनं निधीला मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे एनडी स्टुडिओच्या 13,40,00,000 रुपयांच्या कामांना आता वेग येणार आहे. ही मंजुरी देण्यात आली आहे. राज्य सरकारकडून 59,37,000 रुपयांची वित्तीय मान्यता देखील देण्यात आली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.